रायगड लोकसभा मतदारसंघ 2024 निवडणुकीचा महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज सुनील तटकरे यांनी टोले जंग गर्दीच्या साक्षीने गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी दाखल केला। यावेळी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ब्रेकिंग न्यूज म्हणजे अर्ज भरताना सुनील तटकरे यांच्यासोबत धैर्यशील पाटील, आमदार महेंद्र शेठ दळवी, आमदार भरत शेठ गोगावले, मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते। सुनील तटकरेंनी उमेदवारी अर्ज भरल्याने आता प्रत्यक्ष राजकीय लढाईला सुरुवात झाली आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जी टोलेजंग गर्दी झाली होती त्यातूनच विजयाची नांदी मिळाली, असा खणखणीत दावा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला। विचारपीठावर मंत्री उदय सामंत, किरण सामंत, आमदार भरत शेठ गोगावले, आमदार महेंद्र शेठ दळवी, माजी आमदार धैर्यशील पाटील, आमदार योगेश कदम, मंत्री रविशेठ चव्हाण, रवींद्र पवार आदी उपस्थित होते। पहिल्या निवडणुकीमध्ये निसत्ता पराजय झाला, दुसऱ्या निवडणुकीमध्ये यश मिळालं, तिसऱ्या निवडणुकीचं नशीब आजमावतोय। पण या निवडणुकीमध्ये खूप फरक आहे। दोन निवडणुका व्यासपीठावर बसलेल्या ते मोजक्या सहकार्यांच्या समोर लढवलेल्या बरोबर लढवल्या होत्या, बाकी लढत आपल्या सर्वांच्या समोर झाली। तुमच्या समोर लढणं म्हणजे किती कसरत करावं लागते हे मी अनुभवलं। तुमच्या बरोबर लढणं म्हणजे विजय किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो हे आज आपल्याला मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आपण आज सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे एक यश नक्की त्या ठिकाणी मिळेल। पण एकच गोष्ट या ठिकाणी साहेब मी सांगू इच्छितो, अलीकडच्या कालावधीमध्ये ज्यांना 6 वेळा लोकसभेला तुम्ही जाण्याची संधी दिली, 8 वेळा भारतीय जनता पक्षाने त्यांना ताकद आणि शक्ती दिली, कृतज्ञ माणूस कसा असू शकतो विजेची तुम्ही टीका टिप्पणी जरूर करू शकता, पण तुमच्या राजकीय जीवनामध्ये 8 लोकसभा तुम्ही निवडणुका लढवल्या, त्या भारतीय जनता पक्षाच्या सोबत तुम्ही लढवलात, हा तुम्हाला विसर कधी पडता कामा नये। तुम्ही 8 निवडणुका त्या ठिकाणी लढत असताना रामदासभाई कदम असतील, सदानंद चव्हाण या ठिकाणी आज उपस्थित आहेत, डॉक्टर विनय नातू या ठिकाणी उपस्थित आहेत, भरत शेठ गोगावले या ठिकाणी उपस्थित आहेत। कधी काही म्हणजे मागच्या निवडणुकीत रविशेठ पाटील त्यांनी ते ताकद त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभी राहिली, अलिबागमध्ये महेंद्र दळवींची ताकद त्यांच्या पाठीमागे उभी राहिली। शिवसेना नावाची 4 नावा अध्यक्ष तुमच्या पाठीमागे नसती तर तुमचा निकाल केव्हाच ठेवायला लागला। मला त्याबद्दलचं फारसं काय बोलायचं नाही। टीका टिप्पणी तुम्ही जरूर करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण संविधानामध्ये टीका टिप्पणी करत असताना ज्या पक्षाच्या सोबत तुम्ही आज आम्हाला विश्वासघात म्हणताय, अलीकडच्या कालावधीमध्ये नवीन नवीन शब्दप्रयोग होते जे आपल्याला पाहायला मिळतात, सैतान, बाटली, तबूज, गाडला जाईल अशी जी भाषा संसदेवर ते 6 वेळा निवडून गेले। नशिबाने वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये 5 वर्ष त्यांना काम करायला मिळालं, नशिबाने नरेंद्र मोदी साहेबांच्या खतरनाक पंतप्रधानांच्या सोबत 5 वर्ष केंद्रामध्ये काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली। एखादं काम दाखवा, महेंद्र दळवी बोलतात, एखादं काम भरत शेठ बोलतात, एखादं काम अनंत गीतेचं दाखवा, कंदील लावून दाखवा आणि बक्षीस घेऊन जा, ही म्हणण्याची पाळी आपल्याकडे। मला सर्वाधिक दुःख झालं, ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी सर्व माझ्या नेत्यांनी केला, माझ्या सर्व सहकारी नेत्यांनी केला। करोनासारखा कालखंड, त्यावेळेला निसर्ग चक्रीवादळ, टोपे चक्रीवादळ आणि महाडमध्ये आलेला प्रचंड महापूर। भरत शेठ तुम्ही पहिल्या दिवसापासून तिथं होताच। निसर्ग चक्रीवादळामध्ये आपण सगळेजण काम करत होतो, अगदी महिला दळवीपासून आपण सर्वजण त्या कालावधीमध्ये काम करत होतो, कोरोनामध्ये सुद्धा आपण काम करत होतो। माझ्या तिन्ही मंत्री महोदयांना मला सांगायचं आहे की पत्रकार मित्रांनी की त्यांना प्रश्न विचारला, या संकटाच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठं होता? वाईट वाटलं, खेदी वाटला, वेदना झाल्या, या प्रश्नाचं उत्तर गांभीर्य आणून द्यायच्याऐवजी ते हसत होते। नैसर्गिक आपत्तीला हसणारा लोकप्रतिनिधी असू शकतो, माझ्या राजकीय जीवनामध्ये मला पहिल्यांदा त्या ठिकाणी पाहायला मिळालं। आणि मला हेही आश्चर्य वाटलं की भाई जयंत पाटील पाठीमागे उभे होते, ते पण हसत होते। आणि कशाला पूर्वगामी विचार स्वतःला म्हणतात, या राज्यात आणि या परिसरामध्ये ज्यावेळेला नैसर्गिक संकट येतं त्यावेळेला त्यांच्यासाठी धावून जाणारा लोकप्रतिनिधी आवश्यक असतो, ते करायच्या ऐवजी तुम्ही लोकांची क्रूर क्षेत्रात करतात। मला विश्वास आहे की हा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे। मी माझ्या नम्रतापूर्वक विनंती या ठिकाणी करतोय, माझ्याबद्दलची टीका टिप्पणी अनेक वेळा त्या ठिकाणी केली गेली, मला नम्रपणे या ठिकाणी सांगत आहे, ज्या ज्या वेळेला ज्या आघाडीमध्ये आम्ही लढलो त्या त्या वेळेला आघाडीचा धर्म माझ्याकडे त्या ठिकाणी पाळला आहे। आजही मी आपल्याला सांगू इच्छितो आहे सर्व नेत्यांच्या साक्षीने की मी आज केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती त्या ठिकाणी निवडणूक करतोय, पण मी महायुतीचा उमेदवार आहे।
आणि पुढचे 5 वर्ष महायुतीचा खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.